जग खूप मोठा हा आणि या जगात दिसणारी प्रत्येक गोष्ट देवाची देणी हा. पण या जगात अशी काही गोष्टी आहेत जे दिसत नाही, पण ती देवानंच बनवलेली आहेत. त्यामधलोच एक हा कचोटी. असा म्हणतात कचोटीसुद्धा मानवासारखंच असता, पण हे दुसऱ्या जगात राहतात आणि कधी कधी ते आपल्या जगात पण येतात. तर आजची मालवणी गोष्ट 25 वर्षाच्या रमेशवर आधारित आहे. रमेश 2 वर्षापूर्वी नोकरीसाठी नागपुरात गेलो होतो. थंय तो कॉल सेंटरमध्ये कामाक होतो आणि आपल्या पगारातलो काही हिस्सो तो गावाक पाठवत असे. एके दिवशी रमेशचा काम लवकर संपला. त्यानं ठरवल्यान स्टेशनच्या जवळ असलेल्या बाजारात जाऊया, कारण त्याका एक निळ्या रंगाचं जग हवं होतं. कारण रमेशची आई प्रत्येक वेळी निळ्या जगाबद्दल सांगत असे, कारण तिच्या आईन सरपंचाच्या घरात एक निळं जग बघल्यान होतो. तिका तो जग खूप आवडलं होतं. आता ईद येणार होती, म्हणून रमेशने ठरवल्यान ईदच्या दिवशी आईक गिफ्ट द्यायचा. पण एवढं बाजार फिरान पण तेका काय तो निळं जग भेटत नव्हतं. तो कंटाळान बाजारातनं निघणारच होतो, पण तेवढ्यात तेका खूप जुना दुकान दिसला. त्या दुकान इंग्रजांच्या काळातला होता आणि त्या दुकानात तेका दिसलो निळं जग. जसं जग त्याची आई सांगत होती तसंच तो जग होतो. ह्या बघून रमेश लगेच दुकानात गेलो आणि लगेच दुकानात जाऊन तो निळं जग उचलल्यान आणि दुकानदाराक या जगची किंमत विचारल्यान. दुकानदारान रमेशला सांगल्यान पैशात याची किंमत कमी असतात, पण याची खरी किंमत देण्यासाठी तुका कर्जदार होता लागात. रमेशला दुकानदार काय बोलता ता समजलाच नाही, कारण खूप रात्र झाली होती आणि तो बाजार फिरान फिरान खूप दमलो होतो आणि तेका फक्त लवकर घरात जाऊचा होता. रमेशने त्या दुकानदाराक 1000 रुपये दिल्यान आणि रमेश त्या निळ्या जगाक पॅक करून थैना निघान गेलो. पण दुकानदारान तेका हाक मारल्यान आणि सांगल्यान, तू हेका जेवढा सांभाळशील तेवढंच तुका तो सांभाळतलो. रमेशाक वाटला ह्यो दुकानदार खुळावलो हा, काय पण बोलत रावता. असा मनातल्या मनात बोलान रमेशने घराच्या दिशेक चाला घेतल्यान आणि जसं तो घराक पोचलो, पण आतमध्ये जाताच तेचो पाय घसारलो आणि तो जमिनीवर पडलो आणि तो निळं जग पण जमिनीवर पडलो आणि तो जग तुटान गेलो. आणि तेव्हाच रमेशला कोणतरी बोंबाटण्याचा आवाज इलो. तो आवाज त्या तुटलेल्या जगमधनं येत होतो आणि रमेश थंय बघता तर काय, त्या निळ्या जगामधना काळ्या रंगाचो धुरलो बाहेर इलो. रमेशने त्याच्यावर फार लक्ष दिलं नाही, कारण तेका भास झालो असा तेका वाटला. पण तेका तो निळं जग तुटलो त्याचा खूप दुःख झाला होता. आता रमेश जमिनीवरनं उठलो आणि तुटलेलं जग गोळा करून रमेशने कचरा पेटीत टाकल्यान आणि स्वतःक चाय बनवूक लागलो. गॅसवर रमेशने पाणी ठेवल्यान आणि चाय पावडर घेऊन जसं फ्रीजच्या बाजूक गेलो आणि चाय पावडर घेऊन जसं परत पाठी इलो, तेव्हा तिने जा बघल्यान ता बघून रमेश आश्चर्यचकित झालो, कारण पाण्याचा रंग रक्तासारखं लाल झालो होतो. पण काही वेळात पाण्याचा रंग नॉर्मल झालो. रमेशला वाटला आज खूप दमल्यामुळे असा होता हा. पण आज जसं रमेश दमल्यासारखं वाटत होतो तेवढं आधी कधी रमेश दमलो नव्हतो. यानंतर रमेशने चाय पिऊन झोपान दिल्यान. पण ठीक 12 वाजता रमेशला वाटला त्याच्याजवळ कोणतरी श्वास घेत हा. यासाठी रमेशने जेव्हा डोळे उघडल्यान तेव्हा तेका काळ्या धुरान भरलेलो माणूस दिसलो. रमेश तेका बघून खूप घाबरलो आणि खूप मोठ्यानं ओरडलो आणि लगेच घराची लाईट चालू केल्यान
तेव्हा रमेशशिवाय घरात कोण नव्हता. या झाल्यानंतर आता सकाळ झाली. रमेश रोज सारखो ऑफिसला गेलो आणि काम करत असताना एक विचित्र गोष्ट घडली. तेका त्याच्या फोनवर फोन येलो, पण रमेश रोज मोबाईलचा आवाज कमी करून ठेवायचो आणि ऑफिसच्या फोनचा वापर करायचो. त्यामुळे तेका ह्या विचित्र वाटला. पण रमेशने जसो फोन उचलल्यान तेव्हा तेका कोणतरी श्वास घेता असो तेका आवाज येऊक लागलो आणि हळूहळू श्वासाचा आवाज मोठो होऊक लागलो. रमेशला खूप विचित्र वाटला, म्हणून त्याने फोन कट करून टाकल्यान आणि जेव्हा नंबर बघल्यान तेव्हा तेका समजला आता तो फोन घराकडनं येलो होतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमेश घरात एकटोच राहता आणि रमेश घरात कुलाप लावून येलो होतो. तर घराकडनं रमेशला फोन कोणी केल्यान? आता रमेशला सगळा विचित्र वाटाक लागला. रमेशला आता दुकानदारावर शंका वाटाक लागली. रमेश आता तसंच ऑफिसमधनं निघान त्या दुकानात गेलो आणि दुकानदाराक सांगल्यान असा काय माका दिलं ज्यामुळे सगळा विचित्र घडता. ह्या ऐकान दुकानदाराचं तोंड पांढरा झाला आणि त्या दुकानदारान सांगल्यान हायना निघान जा. तो दुकानदार रमेशला दुकानातनं बाहेर काढूक लागलो आणि तो फक्त एकच शब्द बोलत होतो, हायना निघान जा नाहीतर तो येत. रमेशला आता खूप भीती वाटाक लागली. रमेश आता दुकानदाराक हात जोडून विनंती करूक लागलो आणि सांगाक लागलो माझ्यासोबत असं काय घडता. तेव्हा दुकानदारान सांगल्यान त्या निळ्या जगात 5000 वर्षापासून एक कचोटी बंद होतो. जो पण तेका सांभाळून ठेवता त्याच्या घरात कचोटी पैशाचो पाऊस पडता. म्हणजेच रमेशला आता समजला त्या निळ्या जगामध्ये कचोटीचा घर होता, पण रमेशमुळे कचोटीचा घर तुटान गेला. त्यामुळे आता कचोटी त्याच्या रूपात इलो हा आणि त्या दुकानदारान सांगल्यान आता तू कोणाक पण नाही सोडतलो. ह्या बोलान त्या दुकानदाराच्या छातीत दुखाक लागला. त्याच्या छातीवर कोणाच्या तरी हाताची सावली होती, पण रमेशला कोण हातो दिसत नव्हतो. पण तेवढ्यात दुकानात ठेवलेल्या आरशात जेव्हा रमेशने बघल्यान तेव्हा बघता तर काय, एक काळ्या धुराचं शरीर होता. 2 मोठे दात होते. ह्यो भयानक कचोटी भयानक हातान दुकानदाराची छाती दाबत होतो. रमेशने जेव्हा त्याका बघल्यान तेव्हा तो दुकानाच्या बाहेर धावत गेलो. तो त्याच वेळाक नागपूर सोडून गावाक जाऊया असा त्यांनी ठरवल्यान. पण तो जेव्हा स्वतःचा सामान घेऊन घरात गेलो तेव्हा त्यांनी बघल्यान घराच्या दरवाज्यावर त्याची आई वाट बघत होती. रमेशने घराचा दरवाजा खोलल्यान आणि आईक घरात घेतल्यान. पण काही वेळान रमेश रडाक लागलो. आईक घडलेली सगळी गोष्ट सांगाक लागलो. पण सांगता सांगता जसो त्याने आईच्या पाठी असलेल्या आरशात बघल्यान तेव्हा त्याका समजला ही माझी आई नाया तर कचोटी हा. कचोटी खूप मोठ्यान हसाक लागलो. पण जसो कचोटी हसाक लागलो तेव्हापासून रमेशची ताकद कमी होऊक लागली. यानंतर रमेशची आई गावाकडून फोन करूक लागली, पण रमेशला काय फोन लागत नव्हतो. 2 दिवस झाले. म्हणून रमेशच्या आईन रमेशच्या मोठ्या भावाक नागपुरात पाठवल्यान. पण जेव्हा त्याचो भाव नागपुराच्या घराकडे इलो तेव्हा त्याका समजला रमेशचा संपूर्ण शरीर काळा पडला होता आणि रमेश श्वास घेत नव्हतो. म्हणजेच रमेशचो मृत्यू झालो होतो. आणि आरशाकडे बघल्यानंतर आरशाकडे एक निळो जग होतो. तो पण तसंच जग होतो जसो रमेशने दुकानावर हाणल्यान होतो. रमेशचा रूपांतर कचोटीत झाला होता.